विचार केला की जरी राज्यसभेत असलो तरी रिपब्लिकन पक्षाला लोकसभेमध्ये रिप्रेझेंटेशन हवं आहे असं पाहिजे. म्हणून त्या दृष्टीमध्ये मुंबईमधून मी उभं राहण्यासाठी ठरवलेला आहे. तो मतदारसंघ आहे तो शिवसेनेच्या कोट्यामधला आहे. राहुल चव्हाणे त्या ठिकाणी खासदार आहे आणि शिवसेना भाजपची युती जर झाली नाही तर मला त्या ठिकाणी लढण्यामध्ये काय अडचण नाही बदलली आहे. जर शिवसेना भाजपची युती झाली ती अडचण मला येण्याची शक्यता आहे. रिपब्लिकन पक्षाला ती जागा सोडलीच पाहिजे अशा पद्धतीचा माझ्या पक्षात आग्रह राहणार आहे आणि रिपब्लिकन पक्षाला एक 2-3 जागा मिळाव्यात अशा पद्धतीचा आपला प्रयत्न आहे. रिपब्लिकन पक्षाच्या 2 जागा निवडून आल्या लोकसभेमध्ये रिपब्लिकन पक्षाला परमनंट अशा पद्धतीची सुरुवात मिळणार आहे. त्यामुळं 2 जागा म्हणजे आता एक उदयनराजेंची जागा आहे ते येतात का बघूया ते आले नाही तर दुसरं पण इथे बघूया. त्यामुळे रिपब्लिकन पक्षामध्ये एखाद्या चांगल्या कॅन्डिडेटला धरून या ठिकाणी चर्चेमध्ये काय मार्ग निघतो पाहूया. उदयनराजे यांनी रिपब्लिकन पक्षामध्ये यावं आणि सातारा जागा आपल्या कोट्यामधलीच आहे. या ठिकाणी उदयनराजे आणि निवडून आणण्यामध्ये आणि तशा पद्धतीचा मी प्रयत्न करेन. वंचित विकास आघाडीमुळे काय एकंदरीत त्रास होईल किंवा काय फटका बसेल? हे जे बहुजन वंचित विकास आघाडी जी आहे तरी वंचितांचा विकास करण्याऐवजी मला वाटतं वंचितांना वंचित ठेवणारी आघाडी आहे. सत्तेपासून त्यांना वंचित ठेवणारी आघाडी आहे. असे प्रयोग अनेक वेळेला आम्ही केलेले आहेत. आम्ही रिपब्लिकन लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट रेडॉलर्स नावाची एक फ्रंट आम्ही उभी केली होती 2009 मध्ये आणि त्यामध्ये समाजवादी पार्टी, जनता दल असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल, सीपीआय असेल, सीपीएम असेल अशा सगळ्या पक्षांना घेऊन आम्ही ती आघाडी केली होती. तरी आम्हाला त्या महाराष्ट्रामध्ये काही यश मिळालं नाही. त्यामुळं ही भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएमची जी आघाडी आहे त्या आघाडीचा बीजेपी आरपीआयच्या युतीला मोठा फायदा होणार आहे. कारण काँग्रेसकडे जाणारी जी मतं आहे ही मतं ही जी आहेत ती मतं या आघाडीकडे गेल्यामुळं त्या ठिकाणी काँग्रेसला फटका आणि भाजप आरपीआयला निवडून येण्याचा फटका अशा पद्धतीनं हे होणार आहे. त्यामुळे आम्हाला या आघाडीची चिंता अजिबात नाही. त्यामुळं मला वाटतं की या आघाडीचा आम्हाला फायदाच होणार आहे. मीटू मुव्हमेंट मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नाना पाटेकरवरती आरोप करण्यात आलेले आहेत. काय सांगाल? आणि त्याचबरोबर आता अनेक क्षेत्रांमधून मीटूच्या संदर्भातल्या घटना पुढे येत आहेत. राजकारणामधल्या मीटू अजून बाहेर आलेल्या नाहीत. काय सांगा? राजकारणामध्ये आले नाही असं नाही आहे. आतापर्यंत राजकारणाने आले नाही कारण राजकारणी जर कोणी असतील तर ते पुढे केली. परंतु राजकारणी जे आहे त्या राजकारण्यांची नावं म्हणा घेऊ किंवा नेता असो, अभिनेता असो किंवा पत्रकार असो ज्यांनी अशा पद्धतीनं माझा अपमान केलेला आहे त्याची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे. अशा पद्धतीची आपली मागणी आहे. आणि एमजे अकबर जर त्याच्यामध्ये दोषी असतील तर त्यांनी राजीनामा केला पाहिजे. नाना पाटेकर हे सुद्धा दोषी असतील तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. अशा पद्धतीची आपली मागणी आहे. पण ही मागणी करत असताना त्या ठिकाणी विनाकारण कोणाला एखाद्या नेत्याला अभिनेत्याला बदनाम करण्याच्या संबंधातली सुद्धा कोशिश होता का कामा नये. त्याची पोलिसांनी सखोल अशा पद्धतीची चौकशी करावी असं माझं या संबंधात मत आहे. आणि आता जी माजी न्यायाधीशांची समिती नेमलेली आहे तर जी आता प्रकरणं पुढे आलेली आहे त्या प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिलेले आहे. त्यामुळे केंद्र सरकार कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणार नाही आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीचा प्रयत्न आमच्या सरकारकडे आहे.